API लातूर प्रमुख उपस्थिती माननीय राजाभाऊ भोवले, उपनगराध्यक्ष उडवणी, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्रीमती मनीषा भाई आणि या ठिकाणी सर्व जमलेले माझे बंधू आणि भगिनी, आज आपण जीवन संजीवनी फिटनेस सेंटरचा या ठिकाणी आपण समारंभ करत आहोत, उद्घाटन करत आहोत या ठिकाणी। आणि या पाठीमागचा उद्देश एकच आहे मित्र, शुभम करोति कल्याणम धम्म संपदा छत्रपती आशाय जीवन ज्योती नमस्ते। जेव्हा आपण बोलतो म्हणतो मनन करतो चिंतन करतो, परंतु ज्यावेळेस शुभम करोति म्हणतो, जशी वाट आहे ज्योत आहे, जेव्हा सगळीकडे अंधार पसरलेला असतो त्यावेळेस त्या ज्योतीचं महत्व कळते। त्याप्रमाणे ती ज्योत विझू नये म्हणून त्या दिव्यामध्ये तेल आहे का नाही हे आपण पाहतो। एवढंच काय तर त्या दिव्याला त्या ज्योतीला वारा देऊन आपण जगतो, कारण त्यावेळेस त्या विजनाचं महत्व आपल्याला माहिती आहे। त्याप्रमाणे आपण जसं जन्म घेतोय तेव्हापासून आणि ही जेवण सतत तेवढं ठेवण्यासाठी आपलं निरोगी जीवन असलं पाहिजे, आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे। आपल्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सामोरे जायच्या असतात मित्रांनो। आज गेले 45 वर्षापर्यंत 50 वर्षापर्यंत शरीर हे आपलं आपण निस्वतंत्रपणे आपण वागत होतो, पण आता शरीर मात्र आपल्या ताब्यात नसते। त्यासाठी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी, फिटनेस ठेवण्यासाठी ट्रेनिंग केंद्राला माझे 128 किलो वजन होते, मी 61 किलो वजन कमी केले। मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी 61 किलो वजन कमी केलेलं आहे। आणि माझा कोरडा थोरासिस होता पूर्ण हाताला, ते सुद्धा मला पूर्ण बरा झालेला आहे। तरी एवढं आहे जे सगळ्यांनी या क्षेत्रामध्ये येऊन आपला जे काही हे आहे आपलं जे त्रास काय आहे ते व्यवस्थित होते, तरी सर्वांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं एवढंच मी सांगतो। खरं तर आम्हाला एकूण 2 किलो वजन कमी करता येत नाही आणि व्यासपीठावर उपस्थित आजच्या जीवन संजीवनी वेलनेस माजी नगराध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे परिवारातील विद्यासागर जाधव सर जे PSI आहेत आणि त्यांनी स्वतःच 61 किलो वजन कमी केले आणि आज संजय सरांच्या आमच्या देखील मान्यवर या ठिकाणी आले आहेत। त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय राजाभाऊ पवार सर, माजी उपनगराध्यक्ष वडवणी, तसेच डॉक्टर श्याम सर आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज जीवन संजीवनी वेलनेस परिवाराची जवळजवळ 11वी शाखा संजीव ओपन होत आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणाल तर 10,000 पेक्षा जास्त परिवार आज या परिवार जीवन संजीवनी वेलनेस परिवाराशी जोडून निरोगी बनलेले आहेत। तर या जीवन संजीवनी हे जे नाव आहे ते मी स्वतः ठेवलेलं आहे, कारण जेव्हा मी या परिवारात आले तेव्हा मी तब्बल 5 क्विंटलचे होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालवण या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्य बजावत असताना जीवनशैली, ताण तणाव आणि खाण्यापिण्याचं मार्गदर्शन नसल्यामुळे तब्बल 5 क्विंटल वजन वाढल्यामुळे बरेच त्रास, म्हणजे अगदी गुडघेदुखी असेल, डायजेशन म्हणजे पित्त वगैरे भरपूर त्रास होते, चेहऱ्यावर भरपूर आवाज राग होते, तो समोर जो फोटो लावायला तुम्हीच होत असेल। जवळजवळ 200 महिला होत्या, मला वाटतं तेव्हाच गंगासागर शेळके मॅडम प्रत्येक कार्यक्रमावर उपस्थित असतील। महिलांचा कार्यक्रम आपल्या श्रीराम परिसराने घेतात तेव्हा तो आहे आणि त्यानंतर मला या परिवाराची माहिती भेटली आणि माझे कोच विजय नागरगोजे सर यांच्या माध्यमातून मी पहिल्या 4 महिन्यात 14 किलो वजन कमी केलं आणि माझे सगळे प्रॉब्लेम दूर झाले। मग मी त्या दिवशी ठरवलं, मग मी शिक्षक आहे आणि मुलांना आरोग्याचे धडे देतोय आणि आम्हालाच माहित नाही काय करायचं आणि आरोग्य कसं जपायचं। शाळेत तर शिकवताना आरोग्य धनसंपदा, लवकर विजय लवकर होते त्याशी आरोग्य भेटेल हे सर्वांनी शिकवतोय, पण त्याचं इम्प्लिमेंट स्वतःवर करतोय का? हा 2019 पासून 7/7/2019 म्हणजे जवळजवळ आता या जुलैमध्ये 6 वर्ष पूर्ण होईल लोकांना
त्याचं नाव जीवन बदलते म्हणून जीवन संजीवनी ठेवलं. जसं लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी संजीवनी बुट्टी आणली होती, तसं योग्य सकस संतुलित आहार आणि मार्गदर्शनातून जीवन बदलते म्हणजे जीवन संजीवनी आणि त्याची आज 11वी शाखा ओपन होती. तर नक्कीच माया मॅडम आणि संजय सर यांच्यासाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया. असं तुमच्याशी संवाद साधणारे वडवणीकरांसोबत मला तुमच्याकडून काही प्रश्नाचे उत्तर पाहिजेत. तुमच्या वडवणी शहरामध्ये कोणत्या प्रकारचे आजार जास्त आहेत? कोणते आजार म्हणजे घराघरात आहेत असं नगराचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्वतःच वजन कमी केलं पाहिजे म्हणजे त्यांना आता बोलता येईल लोकांना. तर बघा, बीपी, शुगर, थायरॉइड, महिलांचे प्रॉब्लेम, लहान मुलांची उंची वाढणं, वजन वाढणं, लेकरांचे गंभीर सतत आजारी, हॉस्पिटल हाऊसफुल आहे, बरोबर. आणि त्याच्यात आपल्याला कोरोना आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे. ज्यांचं आरोग्य चांगलं तो सर्वात श्रीमंत. पैसे असणारे सुद्धा मंत्री संत्री लॉकडाऊन मध्ये गेले, ज्यांना पैसा होता त्याच्या अनेक शाखा ओपन होत अशा शुभेच्छा देते. आणि आमच्यातर्फे छोटीशी भेट आणलेली आहे जीवन करण्यासाठी. ती भेट आपण नंतर देऊया. थँक्यू व्हेरी मच. त्यांनी आमंत्रण द्यायला आले त्या दिवशी सर्वप्रथम मी त्यांना हा प्रश्न विचारला की सर, तुम्ही पाठीमागे प्लॉटच्या व्यवहाराच्या वेळेस मी तुम्हाला विचारलं होतं, त्यावेळेस तुम्ही दोघं नवरा बायको जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत आणि माझ्या नजरेत, जगाचं नाही सांगत पण माझ्या नजरेत जर सर्वात सुखी कुठला नोकरदार वर्ग जर असेल तर तो जिल्हा परिषद शिक्षकचा आहे. आणि तुम्ही दोघं नोकरदार असताना तुम्ही ह्या भानगडीत कशाला पडला? तर त्यांनी जो इतिहास झालेले, परंतु आपल्यासारख्या जिल्ह्यात आणखी लोक वजनाविषयी आणि त्याच्यापासून होणाऱ्या विकारापासून, आजारापासून आणि नैराश्यापासून लोक आजही त्याच्या जागृत झालेले नाहीत. खरोखरच ग्रामीण भागात तुम्ही या ज्या पद्धतीने भोरे सर आणि मॅडमनी हा उपक्रम राबवलाय, हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून आणि आता भविष्यात मला तर वैयक्तिक वाटतं पुढच्या 10 ते 15 वर्षात ज्या पद्धतीने आता जर एखाद्या सरकारी दवाखान्यात जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळं सरकार राबवतंय, तर खरोखर माझं तर वैयक्तिक की लहानपणापासून जे मुलांवर संस्कार होतात, तुमच्या अभ्यासापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, तेच आपल्या कुटुंबातून ते शिकलेलं असतं, आपल्या सभोवतालच्या लोकांपासून ते घडत असतात. तीच पिढी पुढे भविष्यात आपल्याला आपल्याला परत देत असते. त्याच पद्धतीनं हे सगळे योजना का आता कुठेतरी लोक अर्ध्याच्या पुढे गेल्यानंतर वजन कमी करायच्या नादाला लागतो, पण तेवढी वेळ निघून गेल्यावर काय काय गोष्टी करण्यात मजाही नसते आणि त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे भविष्यात आता तर हे सगळ्यांना करणं साहजिकच आहे, करायलाही हवं. कारण की तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी माझ्यासारखं नवतरुण सुद्धा या ठिकाणी बघितलं तर वजनाची काळजी घेतो. असं काय आम्हाला काय कुठं फिटनेस सेंटरला किंवा कुठं आम्हाला कुठल्या पिक्चर यांच्यामध्ये काम करायचं नाही, परंतु आपलं आयुष्य आपण जगत असताना आपल्याकडे जे फ्रेश माइंड असलं पाहिजे. कारण की आपण बघितलं की एखाद्या वेळेस आपण लेकराला आपल्या घरातल्या पालकांनी जर अभ्यासाला बसवलं तर त्यावेळेस आपण काय म्हणतो की रात्र माझा मुलगा अभ्यास करतो, सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत माझा मुलगा झोपतच नाही. पण ते महत्वाचं नाही. माझ्या नजरेत जो व्यक्ती 4 तास अभ्यास करून एखादी गोष्ट जर मिळवत असेल, 4 तास कष्ट करून एखादी गोष्ट जर प्राप्त करत असेल, तो जर पॉझिटिव्ह माइंडने सकारात्मक गोष्टीने जर 1 तासात ते काम केलं तर त्याला 4 तासापेक्षा 1 तासात ते काम आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे पाश्चिमात्य देशांनी केलेलं आहे, म्हणून ते देश आज आपल्यापेक्षाही पुढे आहेत. त्याच्यामुळं भविष्यात सरकारही आणि जसं जसं अनुभव येईल तशी ही पिढी बदलून लहानपणापासून हे सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला आत्मसात करण्यासाठी आपण सगळ्यांनी भाग पाडलं पाहिजे.